आईला भिंगरू कुठे चाललंय? ए भिंगरू, ए भिंगरू, ए तिकडे इकडे कुणीकडे चालल्यास? कुणीकडं चालले कुठं? तर तुला काय करायचंय? मला मुरवाने घालायचंय. काय का बोलतेस? ते नव या गावातल्या माणसाला नक्की झालंय का? जे ते उठते ते गाव सोडून चाललंय. मग इथं राहून काय करू? बघितलेली स्वप्न आणि इच्छा मारून जगू का? मग काय बाहेर जाऊन तुमची इच्छा आणि स्वप्न पूर्ण होणार का? पुरी नाही झाली तर डोक्यातून ते जातील ना. इथं राहून नुसतं आठवणीनेच जीव जायचा माझा. मग काय तिकडे जाऊ जीव बिऊन देणार का काय? जीव आणि मी काळजी करू नको. पळून जाऊन भेकड्यासारखा जीव द्यायचा एवढ्या हलक्या काळजाची नाही मी. तालुक्याला मावशी राहते, तिच्याकडे जाऊन पुढचं शिक्षण पूर्ण करायचं म्हणत्या. मावशी? मावशी म्हणजे ती मामी त्या कवेची आहे? नाही नाही, त्यांच्याकडे कशाला जाऊ? सख्या मावशीकडे चालल्या. नाही नाही, जा की त्यांच्याकडे जा की. अशी पण तुला लेख खात होती ना मावशीची मामी करायची. जा मग त्यांच्याकडे जा, म्हणजे तुझ्या जीवाला जरा बरं वाटेल आहे ना. गप्र बाप्या, नाव नको काढू आता त्यांचं. आता नको काढू वय. लय मागणं करत होतीस की त्याच्या. लय नाती जोडायची हौस होती ना तुला. मग जा की आता. नको आता कुठलीच नाती. भीती वाटते आता नाती जोडायची. असं म्हणून पण होत नाही. जुळणारे नाते आहेत ना ती जुळतेतच आणि होणाऱ्या गोष्टी होतेतच. आणि आपल्या म्हणण्यानं आणि न म्हणण्यानं काहीच होत नाही. कळलं का? म्हणूनच तर या सगळ्यापासून लांब चालल्या ना आता. जा जा, तुम्ही सगळे आहेसा ना एक नंबरची भित्री आहेसा भित्री. आलेल्या संकटाला आहे ना सामोरं जायची ताकदच नाही ना तुमची, म्हणून असं पळून चाललायसा. जावा जावा, खुशाल जावा. पण एक गोष्ट सांगतो, आलेली वेळ तर मारशीला, पण अंगातल्या कलेची जी खाज आहे ना ती कधीच मारू शकणार नाहीसा. आणि हो, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन लपलासा ना तर यो कलेचा किडा आहे ना हे वळवळणार. मग तवा बरोबर लायणार येत तसा. बघा, जा जा, नको थांबूस तू, जा. तो खाय का? अरे जा की. अरे माग काय बघते, जा की आता. आहे का? भाऊ दे तुझे त्या नाही म्हणत. तुझ्या इच्छा बाळखाव तुझ्या तुझ्या इच्छा बाळखाव तुझ्या जरा का निच्चडपणा सोडला संत समजला वय रे मला. आणि ही जी केस कापून आलाय तुला काय वाटलं दानाजीराव ओळखणार नाही? आणि आई घाल्या मला नडतोयस वय. नशीब जित्ता सोडला. तो दानाजीराव जर आपल्या अवकातीत उतरला ना काय होईल याची कल्पना बी करू शकणार नाहीस. लय नीच आहे रे मी, लय नीच आहे. हात जोडतो तुझ्या पुढे, पाया पडतो तुझ्या, पण माझ्या नादाला लागू नका. फुकटचा मरशील माझ्या. कळलं का? समजतंय ना? समजतंय ना? पुन्हा जर माझ्या नादाला लागला इथंच गाडी येईन. आणि तू ग भावाने लय उडायचं नाही बरं का? जास्त लागलं नाही ना? आता लागले तरी काय करतीस? आपल्याच कर्माची फळ ही भोगलीच पाहिजेत. जरा बी कशी लाज वाटली नाही तर धनाला काय माहित. पाक गुरागत मारल्यागत मारत होता. राग समजानाच असतो म्हणून काय जीव घेतो का? घेऊ दे की. जीव घेतला असतं ते चाललं असतं. पण एक तर खरं, जीव सोडला ना तर ह्याच गावात सोडील. पण तुमच्यासारखं असं पळून जाणार नाही. कळलं का? जा जा, तुला वेळ झाला आधी जा. होय जाते, पण आधी घरापातूर सोडते. चल. ए बाया, काय नको मला सोडूस. जा तू तुझं तू. जातो माझं मी घरी. काय झालं? आलास का? तुझीच कमी होती. काय झालं? कुणी मारलं? का सांगितलं का फायटिंग करायला जाणार आहे? मग जा, त्या सावकाराचा भाचा आहे ना धन्या, त्याला मार जा. धन्या? त्यानं का मारलं? का मारलं, कशासाठी मारलं ते तेवढं विचारू नको. आधीच त्या डोक्याला ताप झालाय. आणि हे तू 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 कुठं निघालीस? ती वय करिअर करायला निघाल्या, करिअर करायला. कोणीकडे? आणि का? अरे का विचारतोयस? वैतागले ते आपल्या गावाला, कवितांना, कलेला. त्याच्यामुळे चालले ते. जा ग तू जा. नको जाऊ, नको जाऊ. गेलीस तर पश्चाताप होईल, दुसरं काय नाही. म्हणून नको जाऊ. अरे जाऊ दे तिला. बाहेर गेल्या तरी कळ ना काय असते दुनियादारी.
जा ग तू जा, एकदाशी जा, म्हणजे काय गाव रिकाम होईल सगळं. जा तू. तुमच्या पिढीचा ना हाच सगळ्यात वाईट गुण आहे. एखादं काम हातात घेतलं की पूर्ण करतच नाही. जरा कुठं संकट आली, अपयश आलं की लगेच घेतली माघार. अशी माघार घेऊन हार मानून प्रश्न सुटत नाहीत. आणि जर सुटलं तर तुझ्यासारख्या कलाकाराकडून कला कधी सुटणार नाही, कला कधी सुटणार नाही, हे लक्षात ठेव. होय ना, मला बरं मोठं मोठं ज्ञान देतोस आणि तू काय केलंस? तू बरं हार मानलीस, तू बरं कला विसरलास, तुझ्यातलं बरं कलाकार मारलास. ह्यो तुमच्या पिढीचा चांगला गुण होता ना. हे म्हणजे असं झालं, दुसऱ्यांना शिकवी तत्वज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. रोग्याचं कोडं काय कुणाला सुटायचं, आणि ज्या दोघांना सुटलं असतं ती दोघं झालेत फरार, आणि तू पण आता होणार आहेस फरार. जा जा जा, लवकर जा, एकदाची होऊ दे रिकामं हे गाव. जा. जाते मी, आधी तुला तुझ्या घरी सोडते आणि मग मी जाते. आणि हो, संध्याकाळी येईन तुझ्याकडं. हा, संध्याकाळी येईन माझ्याकडे. येईन म्हणजे तुला तुझ्या घरी सोडते आणि मी माझ्या घरी जाते. म्हणजे तुझं जाणं कॅन्सल होईल. होय, कॅन्सल. असू दे असू दे, मग चल आता मी सोडतो तुला. चल. ऐक, आईचा खो या धान्याच्या कसलं मारलंय आई घाल्यानं. त्याच्या बी आईचा घो आणि त्या कवीच्या बी आईचा घो. आता यात कवीचं काय मध्ये त्यात. काय नाही, ती त्याचं लायकीच आहे. चल. हो, ते बी बरोबर आहे. चल. चल. होय ना, मला बरं मोठं मोठं ज्ञान देतोस आणि तू काय केलंस? तू बरं हार मानलीस, तू बरं कला विसरलास, तुझ्यातलं बरं कलाकार मारलास. ह्यो तुमच्या पिढीचा चांगला गुण होता ना. हे म्हणजे असं झालं, दुसऱ्यांना शिकवी तत्वज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. हो हो, मांडली मी हार, घेतली मी माघार, सोडली मी कला कायमची सोडली. पण माझ्यातला कलाकार अजून मेला नाही. तो अजूनही जिवंत आहे, एवढ्या आयुष्याच्या चिंध्या झाल्या तरी सुद्धा तुमच्यासारख्या नव्या कलाकारांच्या जगण्यात शोधतोय मी माझी कला. दिवस कितीही लखलखणारा असला तरी रात्रीच्या किर्र अंधारात स्पष्ट दिसते मला माझी कला. एखाद्या दिवशी स्वतःला संपवायचा जरी विचार डोक्यात आला तरी आठवत हे आयुष्य माझं नव्हतंच. हा हाडा मासाचा गोळा फक्त लोकांच्या मनोरंजनात झिजायला बनलाय. याला मी संपवू शकत नाही असं सांगून अडवते मला माझी कला. अरे, इंद्रधनुष्यासारखं सजून रसिकांच्या आयुष्यात रंग भरत होती र माझी कला. माझी कसली हो, मीच या कलेचं लेकरू. हे लेकरू एक दिवस मरेल, पण त्याची कला कधीच मरणार नाही. परमेश्वरा, तुझ्याकडे एकच प्रार्थना करतो, हे लेकरू जरी मेलं, हा देह जरी मेला, तरी या देहाचं चमड एखाद्या डमरूच्या कामाला येऊ दे रे बाबा. जिवंतपणी नाही, पण किमान मेल्यावर तरी जगेन मी माझी कला.
सगळ्यांनी माझी कला कुठं आहे जर मला इथं बोलवून कुठं उलातलंय? अरे आलो काय आलो, ये लवकर. काय ना आधीच डोकावड झालंय. काय घाला गावाचा पाक वैताग आलाय आता. तिच्यासाठी घरदार सोडून मामाच्या गावाला आलो. तीच महाराणी आज बाहेर आहे. आणि तरी पण आज येईल उद्या येईल. ह्या आशेवर अख्खं वरीच गेलं तरी हिचा पत्त्या नाही. आणि त्यात ही गावातली माकडे कसली स्वतःला कलाकार म्हणून घेणारी बिनबुडाची माकडं लय उड्या मारत होती. यांचा आज ना उद्या बंदोबस्त करणं गरजेचं होतं. एकाला चांगल्या तर घडवल्या, दोघं तर काही गावातनं बाहेरच आहेत. मला त्यांना अशीच ताळ्यावर ठेवली पाहिजे. तर नाहीतर ज्या मदाऱ्याच्या तालावर नाचते त्यालाच कधी वच करतील हे कळायचं बी नाही. अय आत्ताशी आलास वर काय घालाय आलास आता? कधीपासून वाट बघित बसली. त्याच्या आईला माझ्या उपकार केले का तर बोलायला लागलायस की काम तुझ्या फायद्याचं होतं मग तुला फोन केला. मला काय हौस नव्हती, कळलं का? बर कामाचं बोल. आधी डोकं उठले. नुसता टाइमपास करू नका. टाइमपास म्हणजे लगीन लोकांचं आणि नाचतं येड्या बोकाचं, त्यातनं बी इथं मी आलोय. अवरनं तुझा ह्यो सुरू आहे. ह्यो सुरू म्हणजे तुला का आता मांडीवर घेऊन गोंजारून विचारू का? मला काय हौस नव्हती लोकांची दोन्ही धुयाला, तर तुझाच रेडा गाभना. जातो मी. हे उगाच फाजील लाडाला येऊ नका. कामाचं काय ते नीट सांग. सांगायचं होतं सावकाराच्या पोरीबद्दल, पण तुझी जर ऐकायची तयारी नाही तर काय करायचं मग? काय? जातो मी. कलीबद्दल काय झालं? कुठं आहे? आर सांग की. झालं का? उदासलेलं बैल आला का जाग्यावर? अरे आपल्या माणसाचं एवढं मनावर घ्यायचं असतं होतं बोलले. सांग की काय झालं? बरं ऐक, काल मी तालुक्याच्या गावाला गेलो तहसीलदार कार्यालयात. साहेबांनी यायला उशीर होणार होता म्हणून मी पाय मोकळं करायला मागच्या बागेत गेलो होतो. तिथं तुझी कल्ली, तो डान्स मास्तर, तो कव्या आणि एक बाई कोणतर बोलत बसली होती. बराच वेळ गप्पा आणत होती. पुन्हा कव्यान ती बाई इकडे निघून गेली. तो डान्स मास्तर आणि कला एका साईडला निघून गेली होती. काय कली? शे कली नसेल ती. मामानं सांगितलंय कली तिकडे शिक्षणाला बाहेर गेले म्हणून. कली कसं असेल? अरे मामा साधं पाण्याला तर विचारतो का कधी तुला? आणि त्यानं सांगितलं आणि तो ऐकलंस वय? अरे नाही रे, कली नसेल ती, दुसरं कोणीतरी असेल. मला माहित होतं तो असाच काहीतरी बोलणार म्हणून मी येताना रिटर्न संघ पिढ घेऊन आलो होतो. म्हणजे काय म्हणजे ही बघ. मोबाईल इकडे आधीच मागातलाय. तोंड का असं केलीस पाकवय? का मला काय प्यारे झालाय वे? त्यानं धुतलंय असं की त्यापेक्षा तो पॅरलीस परवडला असता. ए बया हळू बोल. आई आहे आमची घरात. आईनं ऐकलं ना तर खरंच प्यारच होईल मला. बरं आता बरं वाटतंय का? आई बरा म्हणायचं. दुपारी बाम लावून झोपलेलो मगाशी उठून आंघोळ केल्या गरम पाण्याची. वाटते बरं जरा आता. मग असू दे. ते नव्ह तुला एक विचारू का? विचार की. त्या दह्याचं डोकं पुढेच वाटलं नाही तुला? वाटलेलं की. मग तिथं काय तोंड बघत बसलेस का काय माझं? आतापर्यंत पडलं तेवढं बास नाही का अजून पडू दे? तुला पण बरंच झालं आहे ना. असू दे. काय त्या का दाताड काढतेस?
तुला का धान्या मला तिथं तुडवतोस आणि तिथं डोळं फोडून बसलीस मी. आईला ह्या भावाला आणि आता काय झालं व्यापच आहे चल. ए बाबा गप्प जरा तू. ए, काय काय झालं काय का चावलायस फिर तिकडे काय ग म्हणते तिकडे ती काहीतरी दाखवतो तिकडं. तुला काय कळलं का तिकडं काहीतरी दाखवतो तुला काय कळलं? हो कळलं की दगडच घाली बघ डोक्यात चल पाड देशील अरे कपडे तर घाला ती. राहू दे तिकडे चल